हाय भावनो बहिणींनो, हो का किती थंड, एकदम गारटा थंड थंड झाले बघा. चौकड जरा आता उघडलंय तरी पण नुसतं थंडगार वाटायला लागले बघा. सगळे आजारी पडलेत असल्या थंडीमुळं, सगळ्याला दुखणे येऊल्यात. काय करावं, मोसम मस्तच चेंज झालंय. सारखं पाऊस पडायला लागले बघा, सारखं. काय चाललंय मग तुमचं? झालं का चाय नाश्ता सगळ्याचं? का एकदम थंड बसलेली आहे मी पण. थंड हवा चालली आहे. काय करावं, लई परेशान चालल्या बघा मला. परेशान पण हाव मी. काहीतरी काम करावं म्हणजे काम करू दे नाही पाऊस. बांगड्या घेऊन जावं म्हणजे मी जाऊ दे ना. सारखं पाऊस चालू आहे. कपडे वरले कीच, सगळं वरलं कीच. स्वयंपाक पण केली नाही, काल पोळ्या केली होते तेच आता जेवण आहे, सगळं आहे. म्हणून आज स्वयंपाक केली नाही, काय नाही. आता बघावं दुपारा बनवावं स्वयंपाक. काही तर शिळं पाक तर खाऊ वाटणार बघा. शिळं स्वयंपाक तर खाऊ वाटणार. आता सगळं ताजं लागतंय. एकदम नाबाळ असं गच सारखं भरूनच आहे. आणि पावसाची आज पण तारीख सांगितलंय. आज पण पाऊस आहे वाटतं. म्हणून निवांत सावकाश स्वयंपाक बनवायचं, निवांत राहायचं. आमच्या घरात दोघा तिघाला बरं नाही बघा या थंडीमुळं. सर्दी खोकल्यानं बेताप. आमचे मालक आणि मला पण सर्दी झाली, खोकला झालता. आम्ही दोघं पण, आम्हाला दोघाला पण बरं नाही आता, नवरा बायकोला. चाय प्यावा का असं वाटलं रे बघा. सारखं सारखं चाय प्यावा वाटलं रे. थंडीमुळं, गारट्यामुळे चाय प्यावा का सारखंच वाटलं रे. करतीस का मग चाय? दी पण चाय प्याव का? बघितलो का पोरगी कसं उलट बोलाय. चटणी माहिती, चटणी ही पोरगी बघा लई कोडू आहे बघा. असली पोरगीच कुठे नाही गावात. चटणी हो का, चटणी ठेवल्या टमाट्याची चटणी घालते आम्ही तोंडात माझ्या आणून. लई तिखट आहे. मिरच्या म्हणूनच म्हणलं का सावकार घरला आणून हिवाळायचं म्हणून. मिरच्या जरा तिखट नाही तर घरला आणून हिवाळायचं म्हण. सावकारचं स्वभाव कडक. हा, आमच्या घरात हिवाळायचं. तिकडं पुडी पुडी त्या जाग्यात तर टाकायची दिसतस कशी पडल्या चौकड. तिखट नाही तर म्हणावं. वाग बाई शानेस की नगदी भांडणं घरला घ्यायचेस. दुसरीकडे भांडणं चालत तर आपल्याकडे घ्यायचे अवघाई ना. हा, कसल्या मिरच्या लाव सावकार असं करायला लाव म्हणा लागतं. गेरो का दामन थांब कर, तुम भूल गए प्यार गरीबों का. मग तसंच होतं की होय. प्यार मध्ये पडल्यावर चपल्या आहेत कधी बी. काय करावं काय नाही. हो का, आपलं मनी प्लॅन किती छान ग्रुप आलंय. सगळे बघा कसं वाटलं माझं मनी प्लॅन बघा. मस्त हो का, तुळस. आणि इकडे एक तुळस आली आहे, तिकडे एक तुळस आली आहे, इकडं पण झाडं येऊल्यात. आता बघा लई छान मनी प्लॅन यायला लागले. माझं झाड इकडं पण येऊ लागले लिंबूचं. लईच भारी वाटायला लागले बघा मला. बगीचा केल्यासारखं वाटलं रे. हो का, हे झाड बी लई मोठं होतं. हे ना अचानक का इथं पाणी लागू होणार ते महिनं वाळून गेलं. इथं लई दांडगं झाड आलं. ह्या 2 वर्षाच्या खालचं झाड बघा. हे एकदम मोठं मोठं असं. एका जाग्यात का
10-12 लिंब लागतो ते बघा. असलं गोष्ट लागतो ते लिंबूचं. ते सगळं तोडतोडू कोण काय ना आमच्यात पाहुणे ते तोडतोडून न्यायचं लिंब. बेंगडच्या बेंगड भरभरून यायचं. आता ते झाड वाळलं. आता बघा इकडच्या झाडाला ह्या असं छान वाढलं. हे पण ते पहिलंच लावलं ते पण मी बारकं असतं झाड. आता एकदम मोठं मस्त झालं बघा, एकदम छान. अवघा मनी प्लॅनची कटिंग करून असं कुंड्यामध्ये माती भरून लावायचं मनी प्लॅन. मग बघा कसं ग्रो करते मनी प्लॅन, एकदम मस्त. असं नजर लागावं असलं मनी प्लॅन येतं बघा. मी जरा भिकारी मागितल्याने भीक मागून कुठलं खात आणून शेळ्याचं ह्यानं घातले कायला हाणून. शेळ्याचं खात, ह्याचं खात कोणचं बी भिकाऱ्याने मागून आणून घालायचं. मग आपली झाडं त्यात छान. नुसती झाडं लावल्या येत नाहीत बरं, व्यवस्था करायला पाहिजे त्याची लेकराची केल्याने. मग तो छान येतात झाडं एकदम मस्त.